Hello dear students, this is Pragati. आपण पाहतो आहोत पॉलिनॉमियल्स एक्सरसाइज 2.4 क्वेश्चन नंबर 14. Without actually calculating the cubes, find the value of each of the following. आपल्याला क्वेश्चन नंबर 1 मध्ये पहा मुलांनो, काही क्यूब्स दिलेले आहे. आता यांचा क्यूब्स न काढता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. तर आपल्याला आयडेंटिटी घ्यावं लागेल. आयडेंटिटी 8 नंबरची आयडेंटिटी आहे ही. तर पहा इथे आपल्याला हा जो फर्स्ट आहे -12 तो आपला x आहे, y = 7 झाला आणि z = आपला 5 झाला. तर आयडेंटिटीमध्ये पहा मुलांना आपल्याला x + y + z दिलेला आहे. आता ट्रिक अशी वापरायची आहे की जर का x + y + z म्हणजे मी यांची टोटल केली आणि ती जर का मला 0 मिळाली तर मला हा वाला ब्रॅकेट 0 मिळतो या आयडेंटिटीमध्ये आणि 0ने आपण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर हे सुद्धा आपल्याला 0 मिळतो. म्हणजे काय की ही जी LHS साईड आहे = आपल्याला 0 मिळणार, बरोबर. तर मग x³ + y³ + z³ हे = आपल्याला काय मिळेल, = आपल्याला मिळेल 3xyz. हे या बाजूने शिफ्ट होऊन जाईल. सॉल्व केलं की तुम्हाला आणखी क्लिअर कळेल. चला तर मग सॉल्व करूया. x + y + z म्हणजे -12 + 7 आणि +5 आपल्याला काय भेटलं, -12 आणि हे +12 आपल्याला भेटला 0. तर आपल्या आयडेंटिटीनुसार काय आपल्याला मिळत आहे, x³ + y³ + z³ आणि -3xyz हे = ह्या आयडेंटिटीनुसार जर का x + y + z आपल्याला 0 भेटला, जो आपल्याला इथे भेटलेला आहे, तर ही पूर्ण व्हॅल्यू 0 झाली आणि ही 0 झाल्यामुळे ही पूर्ण व्हॅल्यू आपली 0 झाली. तर = 0 मिळतो. सो x³ + y³ + z³ मिळतो आपल्याला 3xy आणि z, बरोबर. ही मायनस आहे, हे आपण या बाजूने शिफ्ट केले तर मायनसची इथे प्लस साईन झाली. बस xyzची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आपण व्हॅल्यू पुटअप करू आणि आन्सर काढू. = 3 × x किती आहे, -12 × 7 आणि × 5. तर जेव्हा आपण हे सॉल्व करतो तर आपल्याला इथे काय मिळतं, 7 × 3 = 21 मल्टिप्लाइड बाय 12 × 5 हे झाले 60. तर हे -60 होतील. आपल्याला = मिळत आहे 1260. चला आता सेकंड करूया. पुन्हा आपण x = लिहून घेऊ. x = आपले 28 आहे, y = आपल्याला -15 मिळत आहे आणि z = आपले आहेत -13. तर आपण x + y + z करूया. x किती आहे, 28, y किती आहे, -15 आणि -13. तर आपल्याला काय मिळतं, 28 आणि हे -28 हे = आपल्याला भेटलं 0. तर याचाच अर्थ काय की x³ + y³ + z³ -3 × x × y × z हे आपल्याला = मिळतो आहे 0च्या. कसं पहा, x + y + z हा 0 झाला, तर 0ने याला मल्टिप्लाय केलं, हे पूर्ण 0 झालं. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला = 0च्या मिळालं. सो जर का आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे x³ + y³ + z³ तर आपल्याला मिळेल हा -3चा इथे +3xyz होणार. तर व्हॅल्यू पुटअप करूया. 3 × x आहे 28, y किती आहे -15 आणि z किती आहे आपले -13. तर ह्यांचं सगळ्यांचं जे मल्टिप्लिकेशन आपल्याला मिळतं ते मिळतं 16380. म्हणजे हा मायनस आहे, हा पण मायनस आहे, तर मायनस प्लसची व्हॅल्यू आपल्याला मिळणार. अशा प्रकारे हा क्वेश्चन संपतो आहे मुलांनो. इफ यू अंडरस्टँड वेल then please type yes in the comment. Thank you for watching.